आज शनिवार। आजची कहाणी आहे मारुतीची। आटपट नगर होतं। तिथं एक ब्राह्मण होता। त्याला एक सून होती, मुलगा होता। मुलगा प्रवासाला गेला। सासू सासरे देवाला जात असत। भिक्षा मागून धान्य आणत असत। सून घरात स्वयंपाक करून ठेवली। सासू सासऱ्यांना वाढली। उरलं सुरलं आपण खायचं। असं होता होता श्रावण मास आला। संपत शनिवार आला। तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला। म्हणाला, बाई बाई मला नाहू घाल, माखू घाल। सून म्हणाली, बाबा घरामध्ये तेल नाही, तूप नाही, तुला कशाला नाहू माखू घालू? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल बघ, ते थोडं शेंडीला लाव आणि मला गरम गरम पाण्याने नाहू घाल, मला जेऊ घाल, माखू घाल। असं म्हटल्यावर सुनेनी घागरीत हात घातला, तेल लावलं, तेल काढून त्याच्या शेंडीला लावलं आणि त्याला ऊन पाण्याने नाहू घातलं। त्याला गरम गरम जेवायला घातलं आणि उरलं सुरलं आपण खाल्लं। असे 4 शनिवार झाले। चौथ्या शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागितले आणि जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला। इकडे काय आश्चर्य, घराचा वाडा झाला होता। कोठाभर गुरं झाली होती। धान्याच्या कोठ्या भरल्या होत्या। तारसी पटकींनी घर भरून गेलं होतं। सासू सासरे देवाहून आले। पाहतात तो काय, त्यांना घरच ओळखू येईना। हा वाडा कोणाचा? सून घरात आरती घेऊन आली। मामनजी मामनजी इकडे या, सासूबाई इकडे या। अगं तू कोणाच्या घरात आली आहेस? तिने सर्व हकीकत सांगितली। शनिवारी एक मुलगा आला। बाई बाई मला नाहू घाल, माखू घाल म्हणाला। मी त्याला म्हटलं, तेल नाही, तुला कशाने नाहू घालू? तो म्हणाला, माझ्यापुरतं घागरीत असेल बघ, थोडं शेंडीला लाव आणि मला नाहू घाल आणि मला जेऊ पण घाल। तर त्याला मी तेल लावून नाहू माखू घातलं, जेऊ घातलं आणि उरलं सुरलेलं आपण खाल्लं। असे 4 शनिवार झाले। चौथ्या शनिवारी काय आश्चर्य झालं बाबा, त्या मुलाने तांदूळ मागितले आणि घर तांदूळ फेकून तो अदृश्य झाला। तेवढ्यात काय झाले, आपल्या लहानशा घराचा मोठा वाडा झाला। तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभे राहिले, असं म्हणून त्यांची आरती केली। सर्वजण आनंदाने घरात गेले। त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण। यातून आपण हा बोध घेतला पाहिजे की आपल्या दाराशी जो कोणी याचक येईल त्याला कधीही विनमुख पाठवू नका, कारण की देव कोणाच्या रूपाने आपल्याला दर्शन देईल हे आपण सांगू शकत नाही। धन्यवाद।